नमस्कार. मी श्रीधर कुलकर्णी, MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 1764. आज आपल्याला भारतीय शेअर बाजारात काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती. दिवसभर तेजी वाढतच होती. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 544 पॉईंटने वाढून म्हणजेच 0.70% वाढून 78,369 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 391 पॉईंटने वाढून म्हणजेच 1.60% वाढून 24,774 वर बंद झालेला आहे. सेन्सेक्सपेक्षा निफ्टीमध्ये पर्सेंटेज वाईज आज जास्त वाढ दिसून आलेली आहे. सर्व इंडेक्समध्ये आज तेजी दिसून आलेली आहे. आजच्या कामकाजामध्ये BSE IT इंडेक्स 2.53%, BSE मेटल इंडेक्स 1.14%, निफ्टी मिड कॅप इंडेक्स 1.21%, निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स 1.29% वर आहेत. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: ग्रासिम 5.13%, TCS 4.57%, इंटरग्लोब एव्हिएशन 4.43% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: अपोलो हॉस्पिटल 1.53%, सन फार्मा 1.36%, मारुती सुझुकी 0.59% अशी घसरण आहे. आज FIIने 922 कोटी रुपयांची, देशी वित्तीय संस्थांनी 1572 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. रुपयाच्या दरात 4 पैशाची मजबूती आलेली आहे. धन्यवाद.